गोंदवले बुद्रुक इथं 35 वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला, दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू। मान तालुक्यातील पळशी येथील 35 वर्षीय युवकावर गोंदवले बुद्रुक इथं भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा कामानिमित्त एका महिलेसोबत दुचाकीवरून गोंदवले इथं आला होता। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सातारा लातूर मार्गालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातून जात असताना अचानक एका अनोळखी इसमानं त्याच्यावर हल्ला चढवला। हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं वार करताच परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला। हल्ल्यानंतर घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडले होते, त्यामुळे घटनेची तीव्रता लक्षात येत होती। प्राथमिक माहितीनुसार जखमी युवकाचे यापूर्वी लग्न झाले असून त्याला 2 मुलं आहेत। असं असतानाही त्यानं पळशी येथीलच एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याची चर्चा परिसरात सुरू होती। या घटनेचा राग मनात धरून संबंधित मुलीच्या भावानं दबा धरून हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। जखमी युवकाला तातडीनं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सातारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी दहिवडी पोलिसांच्या टीमनं घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी केली। हल्लेखोराचा शोध सुरू आहे। पुढील तपासानंतर या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।